मॉर्निंग फ्रेंड. मी आता आंघोळ करतो. आंघोळ केल्यानंतर मला शाळेत जायचं आहे. आमच्या वर्गातली जेवढी मुलं आहेत त्यांच्या 7व्या वर्गातलं 1997चं रजिस्टर मला काढायचं आहे. तर भेटूया नेक्स्ट याच्यात. लगेचच आंघोळ करून घेतो, मग शाळेची तुम्हाला ट्रिप दाखवतो. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. झाली आंघोळ, आता चालू लगेच शाळेमध्ये. भेटूया समोर शाळेतच. चला मित्रांनो, आता शाळेत आपल्याला लवकर जायचं. आंघोळ झाली, सगळं झालं. ड्युटीची वेळ झाली, पण त्याच्यातून वेळ काढून लवकर पटकन शाळेत जाऊन येतो. मॉर्निंगची वेळ आहे. कॉलेज चालू झालं असेल बहुतेक. भेटू शाळेपाशी. फायनली आपण शाळेत पोहोचतो मित्रांनो. बघूया आता शाळा चालू आहे की नाही. एका हाताने मोबाईल येते, एका हाताने बाईक चालवणं अवघड आहे. प्रयत्न करत आहोत. जुन्या आठवणी, जुने दिवस. ऑफिस उघडं आहे, बघू आता. काल कार्यक्रम झाला त्याच्यामुळे थोडीशी वर्दळ आहे इथे. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. संतोष भाऊ गोळकुंटवार, श्री शिव छत्रपती विद्यालय आणि आपली शाळा, प्राथमिक शाळा तिची ते आता म्हणजे चपराशी आहे. त्यांचे वडील इथे चपराशी होते आणि त्यांचा वारसा हक्क म्हणून आता ते पण इथेच आहे आता. तर आपल्याला 1997ची जे रजिस्टर पाहिजे होतं ते आपण आता संतोष भाऊला सांगून काढून घेऊया आणि ते आपली नक्कीच मदत करतील. कारण की मी लास्ट टाईम आलो होतो तेव्हा मला यांची खूप छान मदत झाली होती. तर समोर भेटूया ब्लॉगमध्ये. थँक्यू. 97 का? हो, 1997ची हजेरी. तिथे एक पळसाचं झाड होतं, मारुतीचं मंदिर होतं. खूप डेव्हलप झालं आता. तिथे डबल बार होता, डबल बार पण चालला गेला. डबल बार पण नाही आहे आता. त्याच्या मागे एक शाळा झाली, ई टेक्नो. ते आतमध्ये बघू. आणि हा रस्ता जुनाचा जसं तसाच आहे. परिसर थोडंसं, आणि हे पण जुनीच आठवण आहे. शाळेचा हॉलचा तो पण आता हिरवं कंच झालेला आहे पावसामुळे. चला तर नेक्स्ट पार्टमध्ये भेटूच. शाळेचं पटांगण, जे बालपण आपलं इथे गेलं त्याचे काही क्षण तुम्हाला या मोबाईलमध्ये घेऊन दाखवत आहोत. खूप काही चेंजेस झाले यामध्ये आता. पाचवा वर्ग आणि त्याच्या मागे क्रिकेट खेळण्यात व्यस्त असायचो आपण. इथे आपली प्रार्थना व्हायची जुनी. आणि हा होता कवायत पेटी. शनिवारी सकाळी इथून आपल्याला ऑर्डर देऊन सगळे मुलं इकडे मैदानात जमायचे. पिण्याच्या पाण्याचे जे नळ होते ते नाही, पण एक छान गोड आठवण अशी आहे पिण्याच्या पाण्यासाठी. आपण इकडून धावून यायचो पाणी प्यायचं.
नाही, डेमाजींचं घर आणि इकडनं होता आपला एक जुना रस्ता जे पायदळ मार्ग होता आणि हा इथेच एकदम सुवर्णक्षण. छोट्या छोट्या पावलांनी आपण तिथे खेळत राहायचो, रमायचो. खरंच मित्रांनो, या एकदा आपण अनुभवू एक सुवर्ण सोनेरी क्षण. पुन्हा ते दिवस यायचे. श्री शिवछत्रपती विद्यालय. हॉलमध्ये चाललो आहे. याच्यामध्ये कार्यक्रम व्हायचे छोटे छोटे आणि वर्ग पण भरायचा. कालच एरकडे सर यांना निरोप समारंभ हा पार पडला. काही कारणास्तव येऊ शकलो नाही. कसं आहे मित्रांनो, सगळ्यांना काम आहे, सगळ्यांना पण जायचं आहे. मला पण ड्युटीची वेळ झालेली आहे, पण त्याच्यातून आपल्याला वेळ काढायचा आहे. माझ्याकडे वेळ नाही, मी करू शकत नाही, मला खर्च येणं होत नाही. सगळ्यांनाच कामं असतात. माझं पण जमत नाही, माझं पण लग्न झालं, मला पण लेकरं आहे. त्याच्यातून वेळ काढावा लागतो, यावं लागतं आपल्याला. तर तुम्हीच काम करा असं माझं म्हणणं आहे, पण तुम्ही यावं आणि थोडासा पुढाकार घेतला तर कुठेतरी बरं वाटेल. आपण पुन्हा, मला तर एकदम मन भरून आलं या शाळेमध्ये आल्यानंतर. आणि प्रत्येकदा होतीच, खूप वर्षानंतर येत असतो मी. तर नक्कीच आपण भेटूया. बाय.